विश्वास पाटील यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 रोजी सधन शेतकरी कुटुंबात झाला. विश्वास पाटील यांना भाऊ या नावानं हाक मारतात. भाऊंनी 1973 मध्ये BA BEdचं शिक्षण पूर्ण केलं. त्याकाळी अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये भाऊंना गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळू शकली असती. तरीही त्यांनी नोकरीच्या मागे न धावता निसर्गाच्या सानिध्यात आयुष्यभर राहण्याचा ठाम निर्धार केला. वडिलांकडून निसर्ग आणि शेतीचं बाळकडू मिळालेलंच होतं. सकाळी उठल्यापासून ते दिवसभर शेतात राबतात. फावल्या वेळेत ॲग्रोवन, शेतीविषयक मासिकं, पुस्तकं वाचणं तसंच रेडिओ, आकाशवाणीवरील शेतीचे कार्यक्रम ऐकणं हा जणू त्यांचा छंदच आहे. त्यामुळे रात्री झोपेपर्यंत त्यांच्या डोक्यात शेती आणि त्यातील प्रयोगांबाबत चिंतनाची प्रक्रिया निरंतर सुरूच राहते. 85 ते 95 जे शेती केली, उत्पादन काही वाढलं नाही, परंतु उत्पादन खर्च वाढला आणि सर्वांगीण शेतीमध्ये इनपुट जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि उत्पादन फार कमी यायला लागलं. मग आम्ही विचारात पडलो की असाच जर आपला खर्च वाढत राहिला आणि उत्पादन स्थिर झालं तर आपल्याला आपलं इतकं मोठं कुटुंब याला हे न परवडण्यासारखं आहे. मग महत्त्वाची गोष्ट त्याच वेळेला नेमकं महाराष्ट्रामध्ये पाळेकर साहेब, सुभाष पाळेकर साहेब, मोहन शंकर देशपांडे, परचुरे साहेब, परचुरे काका यांची व्याख्यानं सुरुवात झाली. TV, आकाशवाणी, दूरदर्शन याच्यातून सेंद्रिय शेतीवर, निसर्ग शेतीवर बोलायला सुरुवात झाली. शेतीला सुरुवात केल्यानंतर 1975 ते 1985 या दशकात रासायनिक खतं आणि फवारणीचा वापर करून भाऊंनी भरघोस उत्पादन घेतलं. नंतरच्या काळात मात्र त्यांना नापिकीचा अनुभव आला. रासायनिक शेतीतील तोटे जवळून अनुभवल्यानंतर 1998 पासून ते सेंद्रिय शेतीकडे वळले. माती आणि मर्यादित पाण्यासह उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर त्यांनी केला. अनेक अनुभव त्यांना आले. निसर्गानंही बरंच काही शिकवलं. गावात आजही दूरवरून पिण्याचं पाणी आणावं लागतं. त्यामुळे 1990 पासूनच विहीर पुनर्भरणाचं काम भाऊंनी हाती घेतलं. शेतात 11 विहिरी एकमेकांना जोडल्या. सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंधारे, शेततळं उभारलं. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवला. 96-97 मध्ये आम्ही निर्णय घेतला की आपल्याला एक दाणा रासायनिक खताचा आणि एक चमचा विषारी औषधाचा वापरायचा नाही, त्याच्याशिवायची शेती करायची. आणि संकल्प केल्यानंतर आम्ही विषय समजून घेतला. विषय विद्यार्थी म्हणून समजून घेतला. पहिली मूलभूत जी गोष्ट आहे, फंडामेंटल, माती सांभाळणं, आपल्या शेताची माती सांभाळणं, तिची धूप होऊ न देणं, त्याच्यासाठी मूलसंधारण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संबंध विश्वापुढे आज प्रश्न आहे. जमिनीची धूप थांबवणं हा संबंध विश्वापुढे प्रश्न आहे. मग ती जमिनीची धूप होऊ नये त्यासाठी आम्ही कंपार्टमेंट बंडिंग केली, नाला बांध केले आणि जिथली माती तिथेच आम्ही अडवली. वनश्री वाढल्याशिवाय जमिनीची सुपीकता टिकण्यास हातभारच लागू शकत नाही असं सांगून भाऊ जमिनीच्या सुपीकतेत वनश्रीचं स्थान काय आहे ते उलगडून सांगतात. शेताच्या बांधावर जर चोहोबाजूंनी वनश्री उभी असेल, पावसामुळे वाहून जाणारी माती थोपून धरण्याची क्षमता फक्त याच वनश्रीत असल्याचं भाऊ सांगतात. भाऊंच्या शेताच्या बांधावर 1000 कडुनिंब, 2000 बांबूची बेटं आणि इतरही असंख्य झाडं दिमाखात विराजमान झालेली आढळतात. या वनश्रीच्या आधारे हजारो पक्षी निवास करून राहतात. त्यांची विष्ठा शेतात पडते आणि त्यापासून पुन्हा जमिनीला खत उपलब्ध होऊन ती सुपीक होण्यास अप्रत्यक्षरित्या मदतच होते. शिवाय पक्षी शेतातील पिकांवरील अळी, किडी वेचून शेतकऱ्यांवर उपकारही करतात असं त्यांनी निदर्शनास आणून दिलंय. माती अडवल्यानं काय झालं की पाणी आडलं आणि पाणी मूलस्थानी आडलं आणि ते आडल्यानंतर आमच्या बांधावर जी आज वनराई उभी आहे, ज्या वनभिंती उभ्या आहेत, जे 1000 जवळपास 1000 लिंबाची झाडं आहेत, शेकडो बांबूची बेटं आहेत, सीताफळाची झाडं आहेत, बेहड्याची झाडं आहेत, उंबराची झाडं आहेत, बोरीची झाडं आहेत, जांभळीची झाडं आहेत, शेवग्याची झाडं आहे, हे तुमचे गिलरी शिड्याची झाडं आहेत. ही जी विविध संपदा उभी राहिली, एकात्मिक वनव्यवस्थापन आम्ही आमच्या शेताच्या बांधावर केलं. म्हणजेच काय, तुम्हाला जर शाश्वत पद्धतीने शेतीचा विकास करायचा असेल तर काहीतरी प्रकल्प आपल्या शेताच्या बांधावर, आपल्या परिसरामध्ये ते आपल्याला
राबवावे लागतील आणि ते राबवण्यासाठी काहीच खर्च येत नाही, फक्त इच्छाशक्ती आपली खर्च करावी लागते. मजुरी, निविष्ठा तसंच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत भाऊंनी शून्य मशागत तंत्राचा अवलंब केलाय. ते खरीपात मुगाचं पीक घेतल्यानंतर तो भाग तसाच ठेवतात. उन्हाळ्यात देखील नांगरट करत नाहीत. त्यावर जनावरं मनसोक्त चरतात. पावसाचं पाणी जमिनीवर पडलेल्या तड्यांमध्ये शिरतं. तृष्णा भागल्यामुळे जमीन फुलते. अशा जमिनीची वापसा स्थिती आल्यावर कोरडवाहू ऊसाची लागवड ते करतात. त्यामुळे जल आणि मृदसंधारण तर होतच, मात्र उभी आडवी नांगरटी तसंच पूर्व मशागतीसाठी लागणारा खर्चही वाचतो. शिवाय दीर्घकाळ विश्रांती मिळाल्यानं अत्यल्प पाण्यावर ऊसाचं जोमदार पीक येतं. आपला जो शेतकरी आहे एक पीक पद्धती करतो. कापूस म्हणजे कापूस, केळी म्हणजे केळी, ऊस म्हणजे ऊस, हे पीक पद्धती करतो आणि एकाच जागेवर अनेक वर्ष ऊसावर ऊस घेतो, एकाच जागेवर अनेक वर्ष केळीवर केळी घेतो, एकाच जागेवर अनेक वर्ष कापसावर कापूस घेतो. ते न करता जर त्याने पिकाची फेरपालट केली, पिकाची फेरपालट हा कोणत्याही शेतीचा आत्मा आहे. आणि हे करत असताना महत्त्वाची गोष्ट आत्ताच आपण पाहिलं, आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, साफळा पीक पद्धती, आच्छादन, वापसा आणि हिरवळीची पिकं, हा जो मूलभूत भाग आहे हा कोणत्याही शेतीचा आत्मा आहे. या पद्धतीने जर आपण विद्यार्थी म्हणून समजून ती शेती लहान असो मोठी असो, तो आकाराचा भाग नाही, परंतु ही जी संकल्पना जी आहे ही जर आपल्या शेतीमध्ये आपण उभी केली तर आपल्याला कोणत्याही गोष्टीने शेतीमध्ये उत्पादन कमी येणार नाही, त्याचा खर्च कमी होईल. भाऊंचे कोरडवाहू ऊस लागवड तंत्र कमालीचं आहे. पावसाच्या पाण्यावर पट्टा पद्धतीचा अवलंब करत लागवड केलेल्या ऊसाला ते पावसाळ्यातील 4 महिने पाणीच देत नाहीत. साधारणतः ऑक्टोबरपासून पाणी देण्यास सुरुवात करतात. त्यातही 2 सरीआड पाणी सोडतात. बाष्पीभवन कमी करण्यासाठी काडी कचऱ्याचं मल्चिंग सुद्धा करतात. मोजून 10 ते 12 पाण्याच्या पाळ्या दिल्यानंतर त्यांचा ऊस बरोबर उन्हाळ्याच्या तोंडावर तोडणीसाठी तयार होतो. रसवंती चालकांकडून त्याला 4 ते 5 हजार टनाचा भाव देखील मिळतो. आता कोरडवाहू ऊस करणं म्हणजे काय? अगोदर त्या जमिनीवर आम्ही, आता आपण पाहिलं की मुगाचं पीक घेतलेलं आहे. मुगाचं पीक घेतल्यानंतर त्याचं बिवाड होतं आणि मग रब्बीचं पीक, गहू, हरभरा कोणतेही आम्ही त्या ठिकाणी रब्बीचं पीक घेत नाही. आणि त्या जमिनीला आम्ही विश्रांती देतो आणि गुरं ढोरं जे आमच्याजवळचे शेळ्या मेंढ्या त्या जमिनीवर बसवतो. आणि त्या जमिनीमध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दक्षिण उत्तर सऱ्या पाडतो. अडीच फुटाच्या 4 सऱ्या पाडतो. आणि त्या 4 सऱ्यांमध्ये जीवामृताची जी स्लरी आहे ती आम्ही टाकतो. आणि टाकून आमचं घरचंच बेणं असतं, 2 डोळ्याचं 3 डोळ्याचं. आम्ही तिथे वापसा आला की बळीराम नांगर त्या ठिकाणी हाकलतो आणि त्या ठिकाणी जे बेणं असतं आमचं घरचंच, ते बेणं आम्ही दाबतो. म्हणजेच काय, मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दक्षिण उत्तर सऱ्या पाडल्यानंतर जो निसर्गाचा पाऊस पडतो तो त्या सऱ्यांमध्ये, तो अमृताचा थेंब त्या सऱ्यांमध्ये जिरवला जातो, मुरवला जातो आणि त्याच्यावर तो ऊस आमचा अतिशय चांगल्या रीतीने, उत्तम रीतीने उगतो. त्याचा जो कोंब निघतो, बिना पाण्याच्या ऊसाचा जो कोंब निघतो, त्याचं वर्णन करायला बालकवी पाहिजे किंवा निसर्गकन्या बहिणाबाई पाहिजे किंवा महाकवी महानूर दादाच पाहिजे. त्यांनी त्या कोंबाचं वर्णन करावं बिना पाण्याने उगलेल्या ऊसाचं, नुसत्या निसर्गाच्या बोलीवर. आणि अडीच फुटावर 4 सऱ्या घेऊन मध्ये 5 फुटाचा पट्टा असतो. त्या 5 फुटाच्या पट्ट्यामध्ये आपण आता पाहिलं की भुईमुग आहे, मूग आहे, ढेंचा आहे, ताग आहे, अशी छोटी मोठी आम्ही बिवाडाची पिकं काढतो. आणि महत्त्वाची गोष्ट की पाणी द्यायची त्याच्यामध्ये किरकोळ आंतरमशागत करतो. आणि ऑक्टोबरपासनं आम्ही पहिलं पाणी द्यायला सुरुवात करतो. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळजवळ 4 महिने आम्ही त्याला निसर्गाच्या बोलीवरच घेतो. आणि मध्ये जो 5 फुटाचा पट्टा असतो त्यामध्ये जो मूग असतो, उडीद असतो, भुईमुग असतो, तो आम्ही काढून घेतो. आणि त्याचंच मल्चिंग, पुन्हा त्याचंच आच्छादन आम्ही बाजूच्या साईडच्या याला करतो. आणि पाणी देताना सुद्धा ह्या अडीचला आम्ही पाणी देतो, ह्या अडीचला पाणी देतो. ही अडीच बंद असते. हा 5 फुटाचा पट्टा आहे, हा बंद असतो. म्हणजे अडीच 5 फुटाला पाणी देतो, 7.5 फुटाचा पट्टा कोरडा असतो. उदाहरणार्थ 5 एकर जर ऊस असला तर आम्ही 2-2.25 एकरलाच पाणी देतो. भाऊंनी सेंद्रिय शेतीच्या मार्गावरून वाटचाल करत असताना
कोरडवाहू शेतीत 10 मजली तंत्राचा अवलंब आणि त्यातच आंतरपीक तसंच सापळा पिकाची रचना, कोरडवाहू ऊसाच्या लागवडीचा प्रयोग सातत्यानं सुरू ठेवलाय. आजही त्यांच्या शेतात गेल्यावर कपाशीत तूर, मका, तीळ, आंबाडी, झेंडू, चवळी आदी बरीच पिकं सापळा पीक म्हणून लागवड केलेली दिसतात. ज्वारीत सोयाबीन तसंच ऊसात भुईमुगाचा आंतरपीक घेण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखवलाय. जमीन ही श्वासोच्छवास घेते. जमिनीत जितकं सेंद्रिय कर्ब जास्त तितक्या पटीत जीवाणूंची संख्या जास्त असते. पिकाची काढणी झाल्यावर शेतजमिनीवर पडणारा पालापाचोळा हे त्यांचं प्रमुख खाद्य असतं. भाऊ मात्र शेतातील पालापाचोळा, काडी कचरा शेतातच कुजवतात. पालापाचोळा काळ्या आईचं वस्त्र असतं असं ते सांगतात. 25 वर्षामध्ये एक बैल आम्ही विकत घेतलेला नाही. घरचेच बैल आहे. पुन्हा एखादी एक अर्धी जोडी आम्ही विकत असतो. आणि त्याचप्रमाणे हे जे मलमूत्र आहे, हे मलमूत्र आम्ही प्रसादासारखं आमच्या पिकाला देतो आणि संबंध जमिनीमध्ये जीव जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढतात. स्लरी देतो. 3 वर्ष आम्ही खूप भगीरथ प्रयत्न केले, पण 3 वर्षानंतर गेले 10-12 वर्ष झाले आम्हाला काही करावं लागत नाही. ती भूमाताच, ती काळी आईच इतकी समृद्ध झालेली आहे की तिला आता बाहेरून काही टाकायची गरज नाही. फक्त नियोजन आणि व्यवस्थापन वेळोवेळी जर केलं तर ती इतकं देते की आपण कल्पना करू शकत नाही इतकं आपल्याला देते. भाऊ अनुभवातून मिळालेलं सेंद्रिय शेतीचं ज्ञान जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून सांगत असतात. त्यांचं अनुकरण करून अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग देखील स्वीकारलाय. सेंद्रिय शेतीवरील गेल्या अनेक वर्षांच्या निष्ठेचं फळ म्हणून विश्वासराव भाऊंना शेतीनिष्ठ कृषीभूषण, आप्पासाहेब पवार गुणवत्ता पुरस्कारानं यापूर्वीच गौरवण्यात आलंय. ICARच्या तज्ज्ञ समितीवर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ते सध्या काम करतायत. गुजरात सरकारतर्फे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही त्यांचा नुकताच गौरव केलाय. सेंद्रिय शेतीच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्यांसाठी जणू आता ते गुरुकुल बनलेत. जितेंद्र पाटील, साम TV, जळगाव.